नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे रायगड पोलीस भरतीची लेखी परीक्षेचे मार्क आहेत ते विद्यार्थ्यांचे समजण्यात आलेले आहे. त्याची यादी तुम्हाला पहिले दाखवेल मी. तर सगळ्यात पहिले वेबसाईटवर ही वेबसाईट आहे रायगड पोलीस भरतीची. तर इथे गेल्यानंतर तुम्हाला ही तात्पुरत्या गुणांची यादी दिसणार आहे. आता हे यादीमध्ये जर बघितलं आपण, तर पहिलं सगळ्यात पहिलं सूचना बघूयात, की काय सूचना आहे आणि सूचना एक दिलेली असते आणि त्याच्यानंतर ना मग ही यादी दिलेली आहे. तर बघा हे तात्पुरते गुण आहेत सगळ्यात घ्या लक्षात घ्या. आता लेखी परीक्षा 10 ऑगस्टला घेण्यात आली होती आणि त्याची ॲन्सर की जी आहे ती फायनल ॲन्सर की 12 ऑगस्टला काय झाली ती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याच्यानुसार काय केलेलं आहे, की ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांना 14 म्हणजे आज काय करायचं, की तुम्हाला रात्री 11 वाजेपर्यंत या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे. sp.raigad@mahapolis.gov.in याच्यावरती ईमेलवरती तुम्हाला ईमेल करायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर, चेस नंबर, इथं तुम्हाला जो काही सेट नंबर होता आणि तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही कॉल करून इथेही तुम्ही ऑब्जेक्शन तुम्हीच करू शकता. आता ही यादी आहे. तर बघा की इथं काय केलं, की यांनी नाव दिलेलं आहे, त्याच्यानंतर बुकलेट कोणतं आहे हे दिलेलं आहे. त्याच्यावरून समजून जातं, की विद्यार्थ्यांना कसे-कसे मार्क आहेत ते. तर तुम्ही जर मार्क जर बघितलं तुम्ही, तर विद्यार्थ्यांना बघा इथं 90 मार्क्सचा आतापर्यंतचा टॉपर आहे हा विशाल होडशील हे टॉपर आहेत. 90 मार्क्सचे 90 मार्क्सचे टॉपर आहेत. काही विद्यार्थ्यांना 81 मार्क हा 81 प्रवीण शेंबडे ही आहे ते. त्याच्यानंतर जर बघितलं ही यादी जर बघितली, तर तुम्ही पाहाल की आता 91 मार्काचे परत एक अनिकेत शेळके आहेत 91 मार्कांचे. तर तुम्ही जर बघाल तर 80 आणि 80 पेक्षा जास्त जर मार्काचे विद्यार्थी कमी दिसतील. लक्षात घ्या कमी म्हणजे असं नाही की दिसतील पण कमी दिसतील. इथे बघा हे दर्शन पाटील असे 87 मार्काचे आहेत. त्याच्यानंतरनं जर तुम्ही जर ओव्हरऑल यादी बघितली, इथं 86 मार्काचे आहेत. त्याच्यानंतरनं जर बघितली ओव्हरऑल यादीची बद्दल बोलत आहे मी. इथं 80 आहेत, इथं 82 आहेत, इथं विद्यार्थ्यांना एक 90 मार्क आहेत. तर हे विद्यार्थ्याचं प्रमाण जे आहे ते ॲज कंपेअर टू कमी आहे. म्हणजे तुम्ही पकडू शकता की 10 ते 20% 20 पेक्षा कमीच म्हणजे 10 ते 15% विद्यार्थी आहेत, ज्यांना 80 आणि 80 पेक्षा जास्त मार्क आहेत. हे सगळे आहेत हां, मुलं आणि मुली सगळ्यांचे हे मार्क असणार आहेत. ओके. तर आता काय करूयात, की हे कट ऑफ किती लागू शकतो या यादीवरनं. आता टोटल जर बघा लेखी परीक्षा जी विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, लक्षात घ्या. आता ही यादी इथं बघू शकता. हं. ही आहेत की महिलांची यादी आहे. आता मुलांच्या बाबतीत जर बघितलं तर मुलांनी जी यादी दिलेली आहे, परीक्षा दिली आहे ती दिलेली आहे की 3,454 मुलांनी दिली आणि मुलींच्या बाबतीत जर बघितलं तर ह्या मुली आहेत या आहेत 1,170 मुलींनी ही परीक्षा दिलेली आहे. मुलींच्या बाबतीत तर मार्क बऱ्याचपैकी कमी आहेत. तुम्ही बघा की 80 पेक्षा जास्त तर मुलींना मार्कच नाही आहेत. तुम्ही बघा तर 80 आणि 80 पेक्षा जास्त जर बघा इथे 87 वाली एक विद्यार्थी दिसत आहे, दिशा कदम दिसत आहे. यांचं सिलेक्शन 100% होऊन जाईल. तर कमी आहेत म्हणत आहे मी. त्याच्यानंतर आता कट ऑफ बघूयात की किती लागू शकतो कट ऑफ. तर कट ऑफच्या बाबतीत जर पाहिलं, तर हा कट ऑफ अंदाजित कट ऑफ आहे. लक्षात घ्या अंदाजित असं नका की डायरेक्ट हे झालं नाही म्हणून डायरेक्ट मला पकडा. तर हे कट ऑफ अंदाजित आहेत विद्यार्थ्यांच्या ह्याच्यानुसार आहेत. आता टोटल जर पदभरती बघितली तर 391 पदांकरता ही पदभरती राबवली जात आहे सध्याची. त्याच्यामध्ये एस-सीसाठी 47 पदं आहेत, एस-टीसाठी 27 पदं आहेत, व्ही-जे-एसाठी 8 आहेत, एन-टी-बीसाठी 8 आहेत, 14 एन-टी-सीसाठी आहेत, एन-टी-डीसाठी 5 आहेत, एस-बीसाठी 6 आहेत. त्याच्यानंतरनं 59 ओ-बी-सीसाठी आहेत, 40 ई-डब्ल्यू-एससाठी आहेत, 49 जे आहेत ते एस-सी-बी-सीसाठी आहेत, 128 आहेत ते ओपनसाठी आहेत. एकूण 391 पदं आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण पदं जी आहेत ती बघा कॅटेगरीनुसार कमी आहेत. बघा याच्यामध्ये बघा ओपनमध्ये 128 पैकी 40च पदं सर्वसाधारण आहेत. महिलांसाठी जवळपास 50% पदं ही आहेत. महिलांचा कट ऑफ कसा लागणार? तर हे आहे. तर अ, याच्या बाबतीत ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ 125 ते 35 मार्क लागू शकतो. ओके. प्लस मायनस सगळं करून दिलेलं आहे मी. त्याच्यानंतर महिलांच्या बाबतीत 110 ते 120 मार्क असू शकतो. एस-सी सर्वसाधारण 120 ते 130 मार्क असू शकतात. महिलांसाठी 103 ते 113 मार्क असू शकतात. एस-टी सर्वसाधारण 110 ते 20 मार्क असू शकतात. महिलांच्या बाबतीत 105 ते 110 मार्क असू शकतात. त्यानंतरनं व्ही-जे बाबतीत 115 ते 125 मार्क असू शकतात. महिलांच्या बाबतीत 100 ते 110 मार्क असू शकतात. एन-टी-बीसाठी 115 ते 25 मार्क असू शकतात. त्याच्यानंतरनं महिलांच्या बाबतीत तेच 105 ते 115 असू शकतात. एन-टी-सीसाठी सर्वसाधारण 110 ते 125 मार्क असू शकतात. त्याच्यानंतरनं महिलांच्या बाबतीत हे आहे 100 ते 110 मार्क असू शकतात. त्याच्यानंतर एन-टी-डीमध्ये बघितलं तर हे 120 ते 130 मार्क असू शकतात. महिलांमध्ये 107 ते 117 मार्क असू ओ-बी-सी 125 ते 135 असू शकतात आणि महिलांच्या बाबतीत 110 ते 120 मार्क असू शकतात.
EWSमध्ये 113 ते 123 मार्क असू शकतात. महिलांच्या बाबतीत 88 ते 98 मार्क असू शकतात. SC-BCमध्ये 121 ते 131 मार्क असू शकतात आणि महिलांच्या बाबतीत 105 ते 115 मार्क हे असू शकतात. तर हे अंदाजित कट ऑफ तुम्हाला सांगितलेला जसा मला डेटा भेटला त्याच्यानुसार हे अंदाजित कट ऑफ होता. आशा करतो हा असाच कट ऑफ लागेल. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.